brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मुंबई महानगरपालिकेचा निकाल आला आणि त्यानंतर आता आपण कुठल्या भागांमध्ये ज्या टफ फाईट्स होत्या किंवा ज्या पक्षांमध्ये जे सगळ्यात जास्त चर्चेत होते, ज्यांच्यामधल्या लढतींबाबत सगळ्यात जास्त उत्सुकता होती, असे दोन पक्ष म्हणजे अर्थातच उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दादर, माहीम, वरळी हे जे मराठी पॉकेट्स आहेत, जिकडे मराठी मतदार आहेत, त्या भागांमध्ये काय झालं याची कल्पना आपल्याला साधारण आलेली आहे. पण जो पूर्व भाग आहे तिथे नेमकं काय झालेलं आहे ते आपण समजून घेणार आहोत. पूर्व उपनगरांमध्ये नक्की कुठल्या शिवसेनेला लोकांनी मतदान केलेलं आहे, त्यांना कुणाचे जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊयात की पूर्व उपनगरांमध्ये नक्की कुठले कुठले भाग आणि कुठले कुठले वॉर्ड्स येतात. सो मुंबईला 24 ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॉर्ड्समध्ये त्याचं डिव्हिजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे 24 प्रभाग जे आहेत ते मुंबईचे करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये जे वेगवेगळे वॉर्ड्स आहेत त्यांचं डिव्हिजन करण्यात आलंय. सो सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर प्रभाग एल मध्ये कुर्ला आणि विद्याविहार येतं. त्याच्यामध्ये 145 ते 159 हे प्रभाग जे आहेत, म्हणजे हे वॉर्ड जे आहेत ते येतात. त्याच्यानंतर एम पूर्वमध्ये आपण जर बघितलं तर गोवंडी, देवनार, मानखुर्द हे सगळे भाग जे आहेत ते एम पूर्वमध्ये येतात. म्हणजे 134 ते 143 हे जे वॉर्ड्स आहेत ते साधारण या भागामध्ये येतात. त्याच्यानंतर एम पश्चिम आहे, जिकडे चेंबूर आणि टिळकनगर आहे, तिकडे सुद्धा 123 ते 133 हे वॉर्ड्स जे आहेत ते त्या भागामध्ये येतात. त्याच्यानंतर एस मध्ये बघितलं तर भांडूप आणि मुलुंड मुख्य भाग आहे, जो 100 ते 108 हे वॉर्ड तिथे आहेत. त्याचबरोबर टी मध्ये बघितलं तर मुलुंडचा काही भाग म्हणजे आंशिक काही भाग जो आहे तो टी मध्ये येतो, म्हणजे तो डिवायडेड आहे. त्याचबरोबर नाहूर आणि भांडूप जो आहे, भांडूप हा भाग जो आहे तो सुद्धा काही प्रमाणात टी या जो प्रभाग आहे त्याच्यामध्ये आलेला आहे. 109 ते 122 हे वॉर्ड्स या भागामध्ये येतात. आता हा भाग का महत्वाचा आहे हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण आपण पुन्हा एकदा मागच्या स्लाइडवरती जाऊयात. सो याच्यातले जे काही भाग आहेत ते अतिशय डेन्सली पॉप्युलेटेड भाग आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर हा जो भाग आहे, मानखुर्द हा भाग सुद्धा डेन्सली पॉप्युलेटेड आहे. आणि इथे फक्त एका समाजाचे कुठले लोक राहत नाहीत, तर इथे वेगवेगळ्या समाजाचे लोक राहतात किंवा हे तसे डिवायडेड आहेत. म्हणजे आता कुर्ल्यात आणि आपण मानखुर्दमध्ये बघितलं तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम समाज आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यानंतर विद्याविहार, घाटकोपर भाग जर आपण बघितला जो सुद्धा ह्याच्यामध्येच इन्क्लुडेड आहे, तर तिथे आपल्याला उत्तर भारतीय किंवा गुजराती समाज जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. त्याच्यानंतर आपण जर चेंबूर आणि टिळकनगर परिसर बघितला तर तिथे सुद्धा आपल्याला मराठी प्लस इतर समाजाचे लोक बघायला मिळतात. त्याच्यानंतर आपण भांडूप, मुलुंड हे जर बघितलं तर इथे सुद्धा विखरोळी, भांडूप, मुलुंड हा जो भाग आहे इथे सुद्धा काही प्रमाणामध्ये शिवसेना आणि मनसे यांची ताकद आहे. त्याचबरोबर आता याच्यातला काही लोक जे आहेत ते आता हळूहळू भाजपकडे वळलेले आहेत. असे विविध प्रकारचे लोक, विविध समाजातले लोक आपल्याला या सगळ्या पूर्व उपनगरांमध्ये बघायला मिळतात आणि त्याच्यामुळेच हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. दोनही शिवसेनांसाठी हा अतिशय महत्त्वाचा होता. सो आता आपण बघूयात की उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांना नक्की किती नगरसेवक त्यांचे निवडून आलेले आहेत आणि ते कुठून कुठून निवडून आलेले आहेत. सगळ्यात पहिले आपण जर चेंबूरचा भाग बघितला तर 123 चेंबूरमध्ये आपण बघितलं तर सुनील मोरे शिवसेना युबीटी. त्याच्यानंतर चेंबूरमध्ये पुन्हा एकदा सकीना शेख शिवसेना युबीटी, स्वरूपा तुकाराम पाटील शिवसेना युबीटी. सो 3 चेंबूरमधनं उद्धव ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत. पुढे बघूयात. आता याच चेंबूर भागामधनं 3 एकनाथ शिंदेंचे नगरसेवक जे आहेत ते सुद्धा निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये सुरेश आवळे आहेत, निर्मिती कानडे, अपेक्षा खांडेकर हे सगळे जे आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षांचे आहेत. सो या भागामध्ये म्हणजे चेंबूर आणि गोवंडीमध्ये 1, सो असं एकनाथ शिंदेंचे 3 आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 3 असे जे नगरसेवक आहेत ते निवडून आलेले आहेत. चेंबूर भागामध्ये सुद्धा जसं मी मगाशी म्हटलं की एक मिक्स्ड क्राऊड, एक मिक्स्ड पॉप्युलेशन आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर पुढे आपण जर बघितलं तर कुर्ला जो एक मुस्लिम बहुल एरिया आहे, बऱ्यापैकी कुर्ला वेस्टमध्ये आपण बघितलं किंवा कुर्ला ईस्टमध्ये जरी बघितलं तरी मोठ्या प्रमाणात आपल्याला एक मुस्लिम समाज इथे बघायला मिळतो. इथे शिवसेना, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले आहेत नगरसेवक म्हणून. त्याच्यामध्ये मीनाक्षी पाटणकर, स्नेहल शिवकर, सरिता मस्के, त्याचबरोबर चित्रा सांगळे हे चौघ जे आहेत ते कुर्लामधनं निवडून आलेले आहेत. 153, 155 असे वेगवेगळ्या वॉर्ड्समधनं त्यांचं जे ते जिंकून आलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या समोर असलेल्या व्यक्तीचा पराभव केलेला आहे. पण पुढे बघूयात.
आता याच कुर्लामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सुद्धा 4 उमेदवार जे आहेत ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. याच्यामध्ये कुर्ल्यातनं आपण जर बघितलं तर समृद्धी काटे निवडून आलेले आहेत. त्याच्यानंतर आपण प्रज्ञा सातफुले ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत, अंजली नाईक निवडून आलेल्या आहेत आणि अश्विनी माटेकर या सुद्धा इकडनं निवडून आलेल्या आहेत. सो कुर्ल्यातनं आपण बघितलं तर एका प्रकारे आपल्याला एक मिक्स्ड क्राऊड जो आहे तो बघायला मिळतो. त्याच्यानंतर आता मुलुंड भांडूप हा भाग जो आहे हा अतिशय महत्त्वाचा होता, कारण मुलुंड आणि भांडूप या दोनही परिसरांमध्ये एका अर्थी आपण बघितलं तर काय म्हणतात त्याला शिवसेना उद्धव ठाकरेंची आणि मनसे यांचा स्ट्रॉंग होल्ड आहे, कारण इथे सुद्धा काही प्रमाणात मराठी पॉकेट्स जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर एक मिक्स्ड क्राऊड असेल तरी सुद्धा मुलुंड आणि भांडूपमध्ये आपल्याला गुजराती समाज जो आहे तोही काही प्रमाणात बघायला मिळतो. असं एक मिक्स्ड पॉप्युलेशन इथे सुद्धा आहे, पण त्यात मेनली आपण जर बघितलं तर मुलुंडमध्ये काही प्रमाणात गुजराती समाज जास्त आहे, पण भांडूपमध्ये मात्र मराठी समाज आपल्याला तिथे बघायला मिळतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि तिथे उद्धव ठाकरे यांची ताकद आहे, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सो आता मुलुंड भांडूपमध्ये नेमकं काय झालेलं आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने या भागात कसं परफॉर्म केलं, 109, 111, 113 आणि 114 या 4 ठिकाणी त्यांचे उमेदवार जे आहेत ते निवडून आलेले होते नगरसेवक म्हणून. त्याच्यामध्ये सुरेश शिंदे, दीपक सावंत, दीपमाला बधे आणि राजुल पाटील हे 4 त्यांचे उमेदवार जे आहेत ते इकडनं निवडून आलेले होते. आणखीन त्यांचे 4 उमेदवार आहेत जे इकडनं निवडून आलेले आहेत तेही आपण बघूयात. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर श्वेता पावसकर, सुनीता जाधव, विश्वास शिंदे आणि प्रियदर्शनी ठाकरे हे 4, आणखीन 117, 118, 120 आणि 121 अशा आणखीन 4 म्हणजे 8 एकूण उद्धव ठाकरेंचे जे उमेदवार होते ते नगरसेवक म्हणून मुलुंड भांडूप या भागातनं निवडून आलेले आहेत. आता पुढे जाऊया. आता आपण जर एकनाथ शिंदेंकडे वळालो तर एकनाथ शिंदेंचं आपण बघितलं तर 119 मुलुंड भांडूपमध्ये फक्त राजेश सोनावळे हे जे आहेत ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं निवडून आलेले होते. म्हणजे मुलुंड आणि भांडूप हा भाग याच्यासाठी महत्त्वाचा ठरतो कारण इथे जिथे उद्धव ठाकरेंना कुठेतरी त्यांचा गड जो आहे तो राखता आलेला आहे किंवा तिथे त्यांनी एक चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो, तर तिथेच एकनाथ शिंदे यांचा मात्र फारसा चांगला परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळालेला नाहीये. म्हणजे ही मतं जी आहेत ती त्यांच्याकडे डायव्हर्ट झालेली आहेत असं याच्यातनं स्पष्ट होत नाही. पण अर्थात हे काही सगळे वॉर्ड्स नाही आहेत, हे आपण कंपॅरिझन फक्त 2 शिवसेनांचं केलेलं आहे. याच्यामध्ये भाजपचा सुद्धा मोठा वाटा आहे, मनसे जे आहे ते सुद्धा याच्यामध्ये ऍक्टिव्ह होतं प्रचारामध्ये, त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंना कुठेतरी फायदा झाला असं आपण म्हणू शकतो. पण भाजपच्या सुद्धा किंवा काँग्रेसच्या सुद्धा इकडनं जागा ज्या आहेत या वॉर्ड्समधनं म्हणजे जो पूर्व उपनगरांचा भाग आहे त्याच्यात त्यांच्याही जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. इव्हन मुलुंड भांडूपमध्ये सुद्धा भाजपचे अनेक लोक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. सो हे अतिशय महत्त्वाचं आहे तुम्ही समजून घेणं की हे फक्त कंपॅरिझन 2 शिवसेनांचं आहे. सो एकूण बघितलं तर ठाकरेंचा परफॉर्मन्स हा आपल्याला पूर्व उपनगरामध्ये थोडासा चांगला आहे एकनाथ शिंदेंपेक्षा, हे आपल्याला याच्यातनं चित्र जे आहे ते स्पष्ट होतं. आता तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? हे आकडे जे आहेत ते अर्थात आम्ही जो डेटा अवेलेबल आहे त्याच्यातनं काढलेले आहेत. तुमच्या भागामध्ये कुठला पक्ष जो आहे तो काम करतोय, तुमच्या भागामध्ये कुठल्या पक्षानं आतापर्यंत काम केलेलं आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि असाच डेटा तुम्हाला बघायचा असेल, असेच अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. तुम्ही जर बेल आयकॉनवर क्लिक केलात तर तुम्हाला मुंबई तकचे सगळे अपडेट्सही वेळोवेळी मिळत राहतील. बघत रहा मुंबई तक.